पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराकडून कसबा पेठेकडे जाताना मंदिरा शेजारच्या गल्लीत श्री केदारेश्वराचे हे मंदिर आहे। केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। 900 वर्षांपूर्वीच्या पुण्याच्या ऐतिहासिक साधनात या मंदिराचा उल्लेख आहे। पुण्येश्वर नारायणेश्वराबरोबर केदारेश्वराचे लिंगही मोगलांच्या आक्रमणात पुरंदरला नेण्यात आले होते। नंतर आदिलशाहीमध्ये या लिंगाची पुनर्स्थापना करण्यात आली। प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर। सध्याच्या मंदिराची उभारणी पेशवाई कालखंडात 1730च्या सुमारास झाली असावी। मंदिरातील मोठा नंदी 13व्या शतकातील आहे। 1722 मध्ये छत्रपती श्री शाहू महाराजांनी या मंदिरास काही इनाम दिले। तर मित्रांनो सध्या अस्तित्वात असलेले मंदिर तुलनेने छोटं असून त्याचं बांधकाम दगडी विटांनी केलेलं आहे। याच्या शिखरांवर उपशिखरांच्या चार आडव्या रांगा दिसतात। त्यामुळे इतर देवळांपेक्षा हे शिखर वेगळ्या धातणीचे वाटते। सभामंडपातून गाभाऱ्याकडे पाहिले की गाभाऱ्याच्या डाव्या साईडला गणपती बाप्पा, डाव्या साईडला गणेश मूर्ती आणि उजव्या साईडला शिवलिंग आहे। गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपती कोरलेला असून खाली उंबऱ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे। गाभाऱ्यातील मुख्य शिवलिंगाच्या मागे दत्ताच्या पादुका आहेत। तर दत्ताच्या पादुकांवर एकीवर चंद्र तर दुसरीवर सूर्य अंकित केलेला दिसतो। येथील गाभाऱ्यात शाळुंखेच्या खोलवटीत शिवलिंग तुम्हाला दिसते। शिवलिंग आहे। 1896 मध्ये त्यावर पक्का बाण बसवलेला होता। त्यावरची लाकडी छत्री सुबक आहे। शिवलिंगासमोरील नंदीवर घुमटीवजा छत्री आहे। नंदीच्या गळ्यात असणाऱ्या अनेक माळा, घंटा इत्यादी अलंकार चालुक्य शिल्पशैलीच्या प्रभावातील वाटतात। याशिवाय येथे आणखी एक छोटा नंदी पण आहे। मंदिराबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली खंडोबाचे स्थान, मारुती व एक मुंजा देखील आहे। तर मित्रांनो जुन्या काळात पुण्याभोवती तटबंदी होती। त्यावर केदारवेस, कुंभारवेस आणि मावळवेस अशा 3 वेशी होत्या। कासार विहिरीलगतच्या श्री केदारेश्वराच्या मंदिरावरून केदारवेस हे नाव रूढ झाले होते। प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर